नमस्कार मित्रांनो, मी गुरु डायरे तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। चला तर आपण आता होली आणायला चाललोय। माझ्यासोबत तर माझे मित्र आहेत। चला आज आपण होली आणायला चालत। खूप मजा असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। आता मी जंगलात जाऊन होली घेऊन येणार। तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये माझे सर्व बघायला भेटणार गोष्टी, काय काय आम्ही आता कुठे जाणार आहोत, कुठे होली तोडणार आहेत, कुठून घेऊन येणार, सर्व गोष्टी बघायला भेटणार आहेत। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग एन्जॉय करा। आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर पहिले चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आपली मित्रमंडळी पण आपल्या पाठीमागे चालते। चांगली चप्पल क्लोजअप नव्हती एवढा। आम्ही आता जस्ट नदीमध्ये पोहोचलो। आमच्या मस्त असं वातावरण आहे। सूर्याचा पण अस्त व्हायला आलेला आहे। आपली मित्रमंडळी तर पाठीमागे चालतेच। आणि आता आम्ही होली शोधायला सुरुवात केलेली आहे। आपली पोरं पण आता एकदम टेकडी चालायला सुरुवात करतात। बघा किती घनदाट जंगल इकडे। इकडे करवंद सुद्धा लागलेले आहेत। कोकणचा रानमेवा अशी करवंद। इथे एक बोरीचं झाड आहे। आम्हाला 2-3 होल्या दिसल्यात, म्हणजे झाडे दिसल्यात। आता आम्ही तिकडे चाललो, नितेश ना मी। आपली मंडळी पण आता पाठीमागची येते। तसेच आमची पोस्त्री नदी पण इथे बाजूलाच आहे। आता आम्ही आलो यालदर डॅपाला आमच्या। खतरनाक रस्ता आहे गाईज। आणि बघा कशी मेहनत असते आमची। होली आणायला आलात ना आम्ही। बघा कसा रस्ता एकदम खतरनाक आहे। टॉप मध्ये फायनली गाईड आम्ही आता खाली उतरलेलो आहे। नदी आमची नदी पण दाखव गुरु राहिला। आपली नदी दाखव। हॅलो बाबा हॅलो। हिच्यापेक्षा मग आम्हाला मोठा आहे, म्हणजे असं उंच आहे। सावरीचा आमच्याकडे तोच होलीसाठी वापरतात। हे झाड दिसलं आम्हाला आता, खूप उंच आहे। पण प्रवीण भाईने केली सुरुवात। आणि वेल पण खूप झाले, 6:30 झालेत ना। अंधार पाराला पण सुरुवात झालेली आहे। प्रवीण भाईने ती केली सुरुवात तोडायला। अडचणीत पण खूप आहे। असला उंच आहे बघा झाड गाईच। थोडीशी झाली ओली तोरून, आणि थोडीशी बाकी आहे। आता रत्नाला झालाय आहे निसा गाव टाकतो। होली का अजून तुटे नाही, होली पण जाम उंच आहे खांबल्यासारखी। चला आता होली तर बहुतेक करून तोडून झाले, थोडीशी राहिली। आता कुठं पडते ती काय, कसली उंच आहे बघा ना गाईज। प्रवीण भाईने मग खूप मेहनत घेतली। आणि आपले मित्र इकडे तिकडे फिरतात। चल मागे तू मागे। हा लालू तशी ढकल। हा लालू थोडी ताकद लाव लालू। खूप मेहनत आहे मित्रांची। रिक्स पण आहे थोडी, अंगा बिंगा पडली तर, कारण काटे असतात ना त्या झाडाला, त्यामुळे थोडी रिक्स पण आहे। तरी पण आपले मित्र थोडी रिक्स घेतात, आपल्या गावासाठी रिक्स घेतात।
का सण आपला आनंदाने साजरा हो. हा लालू तसं कर. जोर लावूनच ठेवू या ना काढून आता लालू वाजलो. ओम पटली का काय आता समजला. हे कोयचण ढकल. चल ओम 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 चल ओम साईडलो. चला होली तर तुटल्या आपली. खूप मेहनत घेतली भावांनी पण शेवटीला आपला यशस्वी काम केला. झालं आता आम्ही खूप खुशी आहोत चोकलू आणि मग घरी घाबरतो. चला आपली होली तर तोडून झाली. इथं कसला मोठा झाड आहे बघा गाईज. इकडं आपल्या आता होलीचं काटे बिटे काढायला लावलं ना. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं आता लाकडीचं तोडायला लावलाय. रत्नराजने पण खूप मेहनत घेतली. रत्नराज इकडे बघ. रत्नराज त्याचा भाऊ अजून आला नाही इकडे. धनराज, रत्नराज, भावेश असे त्याच्या भावांची नावे आहेत. माझ्या भावांची कधी नावं घेतो ना. प्रसाद आपल्या प्रवीणचा भाऊ तो सुद्धा आलेला आहे. ना आपले मित्र फिरतात इकडे. चला तर काहीच आपली होली तर तोडून झाली. आता अंधकार पण खूप होत चाललेला आहे ना. ते आम्ही इकडे होलीचे काटे बिटे साफ करतो म्हणजे घेऊन जायला एकदम आसान होणार. तर आता तोच काम आमचा इकडे चालू आहे ना. आपली मित्रमंडळी पण इकडे बसलेले आहेत. त्यांनी पण कोकणचा रानमेवा म्हणजे आपले करवंदा वगैरे खात बसलेले आहेत इकडे. आमचा प्रवीणदा आहे कारण त्यांनी आज खूप मेहनत घेतलेली होली सोडण्यासाठी. आज पहिला दिवस होता म्हणून आता सुट्ट्या बिट्ट्या भेटत नाही ना. आता कॉलेजला आला लागतं म्हणून एक दिवस मी खूप मजा केली. बघा गाईज किती मेहनत आहे. चला आपली होली त्याचं काटे वगैरे साफ करून झाले. एक व्ह्यू दाखव तुम्हाला होलीचा. चला आता होली आपली स्टार्ट होते इथून घेऊन जायला. क्रिश कडे आणि नितेश आणि आपला डायरे बंधू आमचा भाऊबंद. त्याचं नाव नाही घेतलं रागावला वाटतं तो. तनिष डायरे. अंधकार पण खूप झालाय. आता लगेच आम्हाला थोड्या वेळात नदी लागेल. नदी लागली का आम्हाला हाय रोड. मग चला आता आपण नदीत आलो होतो. नदीतून आता निघतोय. प्रवीण आहे, मी आहे आणि रत्नराज आहे. तिघ जण आम्ही आता होली घेणार आहेत. आता दोन्ही भाई दोन भाई दोघे आता होली. एवढी सण शिमग्याचा आला ओ शिमग्याचा आला.
होळी असते ती पाडव्याच्या मुहूर्तावर पुढे देवताच्या चरणोत्वाचा देव्हारा ज्याच्या घरी येतो ते यजमान रामचंद्र गवळी यांनी दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी होळी पूजन केले जाईल. त्यानंतर भवानी माता मंदिराची होळी, त्यानंतर शेतातली होळी, तिसरी होळी, अशी सालाबादप्रमाणे ज्या होळीचा क्रम आहे त्याच क्रमवारे होळी दहन केले जाईल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी पूजनाची सुरुवात नैवेद्य कोणाचे वाक्य असतील, दामोदर गवळी असतील, दत्ता गवळी, रामचंद्रजी गवळी, संदेश गवळी व त्यांचे नारायण गवळी 25 आजपर्यंत ज्या गावातील माझ्या भगिनींचा विवाह झालेला आहे आणि मानाचे जावई जे जे जावई मंडळी उपस्थित झालेले आहे त्या सर्व जावई मंडळींचा ग्रामस्थ मंडळ वानिवडी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत असेल. आरतीसाठी भट्टी पाटील आणि नंदकुमार डायरे यांना विनंती की आपण आरतीसाठी या ठिकाणी यावं. या ठिकाणी थोड्याच वेळात आपण सालकरी पाटील कानपाटील परिवाराच्या वतीनं देव जय देव जय मंगलमूर्ती व मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सावर मात्रे मान पावन जय देव जय मोदर पीतांबर पुरवर वंदना सरळ जोंड वक्र तुंड प्रेरणा रामाचा वटवाय सदना संकटी पावावे निर्वांगी रक्षावे सुरवर वंदना देव जय मंगलमूर्ती व मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान सावर मात्रे मान सामनापूर्ती जय देव जय देव के 28 विठवरी उभा सामान्य रुक्माई दिव्य शोभा का बेटी ब्रह्म आलेगा वाई भीम उजली देगा देव जय पांडुरंगावर कुंडलाटी देव सुरावर नित्य बेटी गरुडानुमंत पुढ्यो बेराती देव जय पांडुरंगावर हरी पांडुरंगा रुक्माई वल्लोबा नाईच्या वल्लोबा भावे जुलगा जय देव जय वेणू नाद पंचत्र बाळा सुवर्णाची कमळे वनमाला देवी देशाची सुवर्णी सर्वदे संजुनी जय देव हरे चला थोड्याच वेळात आता होलीला आम्ही अग्नी देतोय.
पाड्यात चालू आहे, तिकडे पण होली आहे. ती होली झाली का मग आपण शेतातली होली लावायला जाऊ खाली. आपले मित्र पण इकडे उभे आहेत. ओके चला तर गाईज आम्ही आता जस्ट पोहोचले भवानी पाट. चला आपण आता भवानी मातेच्या मंदिरात इकडे आलेलो आहे. ही सेकंड होली आहे. इकडे सगळी आपली मंडळी पण जमलेली आहे. आणि हे आपले रामांना चला आता ही सेकंड होली आहे. तर मानुली गाव मोठा आहे, तो होल्या पण जरा जास्तच असणार. टोटल 3 होल्या. इकडे आपले वरिष्ठ मंडळी आणि आमच्या मामा नरेश मामा सुद्धा आहेत. चला इकडे पण आपल्या आरतीला सुरुवात झालेली आहे. इकडच्या होलीला पण अग्नी द्यायला लावलेले आहे. चला ही होलीचं झाली. इकडे आपला दामोन आहे. हा इकडे पाटील. हा मग ओके चला तर काय आपण आता आपली तिसरी होली म्हणजे शेतातली होली तिकडे झालेली आहे. आपली सर्व मंडळी पण इकडे जमलेली आहे. इकडे आपली होली आहे. अरे बाप रे आपला बिग कन्या आहे. अंदर लाईट मध्ये बघू. हा संतोषाचा पोऱ्या
काहीतरी बोल बघू व्हिडिओ मध्ये. ओके थँक्यू. हा चला तर इकडं आपला हे करायला लावलेलं आहे, इकडं कॅन्डा बिंडा टाकायला लावलेलं आहे. गाव बोललं का अशी मजा असतात मित्रांनो. आणि इकडं दीपक शेठ सुद्धा आहे, पण काय तो ब्लॉग बनवतो का माहिती नाही. तो आपल्या त्याच्या ब्लॉग मध्ये आपल्याला घेणार नाही, आपण त्याला घेतो ब्लॉग मध्ये, एवढं मात्र खरं आहे. पण आम्ही पण घेतो. हा अरे सनी पाटील सुद्धा आलेले आहे वेलात वेल काढून. त्याचा पोऱ्या कुठे पण आपली प्रदीपची छोटी आणि प्रदीप शेठ आपला झाला. चला आपले रिच स्टार बंधू पण इकडे आलेले आहेत. अरे नारळ काढलं काय तो पण एक बोट भाजून घेतला. ओके कशा पापऱ्या घातो बघा व्हायला, कसा काम आहे. 4 नारळ काढलेत पहिले, 2 घरी ठेवून आला तो, 2 पोरांना दिलं. पोरांना द्यायलाच लागेल ना भाई, लढाई का पोरं मारतील. हा, एक मग. हातात 4 काढले. ओके आणि फक्त 20 नारळ 20 नारळ 30 नारळ 15 नारळ घेतलं. तुम्हाला एक तरी भेटतो का? इकडे आपल्या आरती पण चालू झाल्या. मी आलतो तो नारळ होतो. मी अच्छा घुसऱ्या लावल्या घुसना. इकडे बघ साहिल. गिरा बघ मायावीला घे ना माझ्या लाजू इकडे बघ लवकर. तिकडे चालला अण्णा हे जावा. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.